नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिगतधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि टेट परीक्षा 3च्या बांधवांच्या मनामध्ये आलेला एक खूप महत्वाचा प्रश्न. सर, आम्ही महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत की जिल्हा परिषदेला आमचा पहिला प्रेफरन्स देऊ? तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. तुम्ही त्या ठिकाणी माझ्याकडे मागणी केली की सर, युट्यूबवरती आम्हाला अशा संदर्भात माहिती असणारा व्हिडिओ पाहायला मिळत नाहीये, म्हणूनच तुमच्या मागणीचा पाठपुरावा करताना ऑथेंटिक माहिती तुम्हाला देण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न करत असतो. सर्वांना विनंती एवढीच असेल की या आपल्या ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सर्वांनी ग्रुप जॉईन करा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर पहा, या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, आपल्या समोर जर पाहिलं, नगर परिषद आहे, नगर पंचायत आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. ह्यामध्ये असणारा जो फरक आहे तो या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती आपण पाहणार आहोत. पहिला जर पाहिला आपण तर प्रकार, वातावरण, पगार, बदली, गट आणि पदोन्नती या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात व्यवस्थित आल्या पाहिजे. अगदी कमी वेळामध्ये मी घेण्याचा प्रयत्न करतो. प्रकार जर पाहिला या ठिकाणी तर पहा, लक्षात घ्या, आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद 100% त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट, लक्षात ठेवा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत यांच्या सर्व गोष्टी घडत असतात. आपण जर पाहिलं तर 100% महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे. तर पण याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे आपल्याला हे 100% पाहायला मिळते, परंतु इथे जर पाहिलं तर हे अंतर्गत काम करतं. कोणाच्या अंतर्गत काम करतं? हे महानगरपालिकेच्या अंतर्गत त्या ठिकाणी याचे पदाधिकारी काम करतात. भले त्यांना शासनाचा पगार असणार आहे, परंतु त्यांचं जे वर्किंग असणार आहे त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत असेल, नगर परिषदेच्या अंतर्गत असेल, ते सर्व कर्मचारी त्यांच्या अंडरमध्ये काम करत असतात. एवढं लक्षात तुमच्या आलं पाहिजे. नगर परिषदेच्या हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. कोणाच्या अंडरमध्ये असतात? ते कोणाच्या आधिपत्याखाली काम करावं लागतं? नगर प्रशासन असेल, महानगर प्रशासन असेल, यांच्या आधिपत्याखाली त्यांना काम करावं लागतं. आणि हे जिल्हा परिषदेचे असतात, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काय करतात? काम करतात. त्या ठिकाणी आपल्याला हा एक मुद्दा आहे. त्यानंतर वातावरण जर पाहिलं, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स देताना लक्षात ठेवायचं आहे, जे सर्वच्या सर्व आपण जर थोडक्यात पाहिलं तर महानगरपालिका आहे. हा जर एरिया पाहिला, नगरपालिका म्हणजे वातावरणाचा दुसरा विचार जर केला तर हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. वातावरण जर पाहिलं तर वातावरण हा टोटली सिटीचा एरिया असतो. पहा, आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, सातारा महानगरपालिका, सांगली महानगरपालिका, सर्वच्या सर्व महानगरपालिका या आपल्याला मॅक्झिमम सिटी शहरामध्ये पाहायला मिळतात. कुठं असतात? त्या शहरामध्ये. आता तुमच्यातले बरेच अभियोग्यताधारक असेल ज्यांना शहरामध्ये राहायला खूप आवडतंय, सिटीमध्येच सर्व झालं पाहिजे, सिटीमध्येच मला राहता आलं पाहिजे, मग त्यांनी प्रेफरन्स कोणाला द्यायचा? आधी महानगरपालिकेला द्यायचा. पण काही जर बांधव पाहिले, आता याच्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत, पुढे आपण समजून घेऊया. त्यानंतर आपण जिल्हा परिषद जर पाहिलं तर साधारणतः आपण इथे रुरलचा एरिया जास्त, आपण जर पाहिलं तर ग्रामीण भाग हा जिल्हा परिषदेला आपण जर कनेक्ट केला तर काही जिल्हा परिषद शहरामध्ये देखील आहेत, असं काही नाही. पण मॅक्सिमम शाळा या ग्रामीण भागामध्ये, आणि आता ग्रामीण भाग काही कमी विकसित नाहीये, भरपूर विकसित झालाय. म्हणजे तुम्ही असा विचार करायचा नाही की रुरलचा एरिया आहे मग जिल्हा परिषद नको. जिल्हा परिषद देखील आता चांगल्या चांगल्या ठिकाणी स्थायिक झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा खूप आता सुंदर सुंदर झालेल्या आहेत. वेगवेगळ्या रँकिंगमध्ये जिल्हा परिषदेची मुलं सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हा भाग होता वातावरणाचा. पुढचा मुद्दा आला पगाराचा मुद्दा आला. पगार. आता पगार कोणाला जास्त असतो? लक्षात ठेवा. इथे जर पाहिलं, आणि सेम इथे हे सिटी आहे, हे रुरल आहे, इथे काय असणार आहे? इथे असणारे मिडलचा पार्ट म्हणजे काय? सिटीचा पार्ट असेल. इथे बघा, सिटी महानगरपालिकेमध्ये पूर्णतः आपल्याला म्हणजे 99.99% सिटीचा एरिया असतो. इथे पण पाहिलं तर एक 70-80% ग्रामीणचा भाग असतो, एक 30-35% आपण सिटी एरिया म्हणजे डेव्हलप्ड एरिया पाहूया. काही ठिकाणी डेव्हलप असतो, काही ठिकाणी नसतो देखील. असं काही नाही की तो जिल्हा परिषदेला आहे म्हणजे त्याला ग्रामीणच भागात जायला लागते, असं काही नाही. पहा, आता महत्वाचा म्हणजे इथे जर पाहिलं तर पगार जर पाहिला तर यांच्या आता जिल्हा परिषदेच्या तुलनेमध्ये काही टक्के, म्हणजे यांचा समजा एक्स काही टक्के पगार असेल तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त पगार कोणाला असतो? थोडा जास्त का?
तर त्या ठिकाणी घर भाडं असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, इथे पण तसंच आहे. नगर परिषद पुढे असते, ही थोडक्यात आपण पाहिलं तर आळंदी नगर परिषद, बरोबर ना. आळंदी नगर परिषद म्हणजे थोड्या मिडलचा पार्ट म्हणूया आपण. चाकण नगर परिषद म्हणजे हा मिडलचा पार्ट आला, त्यांच्या देखील शाळा असतात. आता इथे पहा, इथे जर पाहिलं तर थोडा जास्त पगार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना असतो. थोडासा असतो, जास्त फरक नसतो, एक 5-10 हजार रुपयाचा. ते पण कशासाठी असतो, कारण की गावाच्या तुलनेमध्ये म्हणजे एकदम रुरल भागाच्या तुलनेमध्ये, गावाच्या तुलनेमध्ये विचार केला तर शहरी भागाचं घर भाडं जास्त असतं किंवा इतर जे कर असतात ते कर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी दिले जातात. त्याचं कारण काय, तर शहरी भाग आणि थोडासा ग्रामीण भागाचा विचार करून ते एक्सपेन्सिव्ह त्यांना दिलेले असतात. म्हणजे हा एक भाग आहे. तसं पगारामध्ये काही जास्त काही फरक नाही. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, S15, S16, S10, S14. आता 1 ते 5 ला S10 आहे, 6 ते 8 ला पण आता सर्व ठिकाणी करायचं चाललंय की S14 करायचं चाललंय. ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ऑलरेडी 9 ते 10 ला S14च आहे आणि 11वी-12वीला S16 आहे, लक्षात ठेवा. आता बदलीचा प्रकार, आता चौथा आणि सगळ्यात महत्वाचा बदलीचा प्रकार, बदली कोणाची होते लक्षात ठेवा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लवकर. इथे थोडी लेट बदली होते, लक्षात ठेवा. लेट बदली होते, इथे पण लेट बदली होते. इथे तुम्हाला मी सांगितलं होतं बदलीची कारण काय असतात, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. बदली कधी होते, जर तुम्ही अतिरिक्त झाले तरच तुमची बदली त्या ठिकाणी होऊ शकते, किंवा काही जेन्युइन कारण असेल किंवा अदर काही महत्वाचं कारण असेल तर बदली होते. किंवा बदली काही वर्षानंतर होते, अनेक वर्ष. काही जण 10-10, 12-12, 15-15 वर्ष काम करतात, तरीही त्यांना त्यांच्या स्वतःच्या महानगरपालिकेला लवकर जाता येत नाही. पण जिल्हा परिषदेमध्ये तसं नाही. जिल्हा परिषदेचे शिक्षक त्या ठिकाणी मागणीच करतात, तगादा लावून धरतात, आमची बदली झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी बदली होण्यासाठी थोडीशी फास्ट होते, लवकर होते असं म्हटलं तरी चालेल. इथे बदली लवकर होण्याचे चान्सेस असतात. आता इथे दुसरं एक महत्वाचं कारण आहे, इथे बदली होत नाही. इथे शाळा क्रमांक 1 मधून शाळा क्रमांक 2 मध्ये होईल, शाळा क्रमांक 2 मधून 3 मध्ये होईल, 4 मध्ये होईल, 5 मध्ये होईल. सगळ्या शाळा जवळजवळ असतात. एक अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटरच्या अंतरावरती, साधारणतः 1-2 किलोमीटरच्या अंतरावरतीच्या शाळा जवळजवळच असतात. पुणेमध्ये मी स्वतः पाहतो, शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 2, मनपा शाळा क्रमांक 3, अशा पद्धतीच्या शाळा त्या ठिकाणी जवळजवळ आहेत. आणि तसंच तुम्हाला शाळा आणि तिथेच तुमची जवळपास बदली होत असते त्या भागामध्ये. पण जिल्हा परिषदेत तसं नाही, बदली फास्ट होते. बदली अगदी तुम्हाला स्वतःच्या तालुक्यात, स्वतःच्या घराच्या जवळची शाळा सुद्धा तुमच्या नशिबात जर असेल तर मिळू शकते जिल्हा परिषदेला. पण जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची बदली लक्षात घ्या, काही काळासाठी यांची बदली अगदी दुर्गम भागामध्ये किंवा आदिवासी जो पट्टा असतो त्या दुर्गम भागांमध्ये देखील यांना काम करावं लागतं. असं नाही की यांना फक्त चांगला पॉशच एरिया मिळतो, त्यांना कधी कधी अगदी ग्रामीण भागामध्ये देखील काम करावं लागतं. आम्ही स्वतः पाहिलंय, आमच्या सोबत या ठिकाणी. मी आता चाकणचा एरिया जर असेल तर चाकणमध्ये माझे काही मित्र आहेत सध्या, जे चाकणमध्ये चांगल्या पद्धतीने झेडपीला काम करत होते, झेडपीला चांगलं काम केलं. आता त्यांची बदली अगदी जर पाहिलं तर भीमाशंकरचा एरिया जो आहे, इकडे आपण पाहिलं तर खेड पासून आतमध्ये वाडा आहे, वाडापासून त्या वाडा गावाच्या पुढे 12 वाडे आहेत. आणि त्या 12 वाड्या जर पाहिल्या तर अगदी डोंगरावरती देखील आहे, जिथे एक कमी संख्या आहे विद्यार्थ्यांची, तिथे त्या शिक्षकांची बदली झालेली आहे. म्हणजे सिटी एरियापासून जर पाहिलं तर एक 80-90 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा परिसर, आणि त्या परिसरामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपण काम करू शकतो, ड्युटी आहे, करणं गरजेचं आहे. पण काहींना ते आवडत नाही. मग याही गोष्टींचा विचार करायला पाहिजे की काही वेळा आपल्याला दुर्गम भागामध्ये जायची सुद्धा वेळ आपल्याला येऊ शकते. त्यामुळे प्रेफरन्स देताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. महत्वाचा मुद्दा, गट. आता तुम्ही असं लक्षात ठेवणार की बाबा मला झेडपीलाच जायचंय, मला ह्या 2 गोष्टी नकोय. आणि दुसरी गोष्ट एक सांगायचं राहिलं मगाशी तुम्हाला, इथे विचार जर केला तर जवळपास पगारामध्ये पहा, पगारामध्ये जिल्हा परिषदेचा जवळपास 100% पगार, 100% पगार हे महाराष्ट्र शासन करतं, लक्षात ठेवा. आता जिल्हा परिषदेचा शिक्षकांचा पगार जर आपण पाहिलं तर साधारणतः 1 ते 10 तारखेदरम्यान होतो. 1 ते 10 तारीख, प्रत्येक महिन्याची 1 ते 10 तारीख हा झेडपी शिक्षकांच्या पगाराचा कालावधी आहे.
तसं जर पाहिलं तर इकडे महानगरपालिकेला आपण जर विचार केला थोडा जास्त असतो. 90% पगार हे शासन देतं आणि 10% जवळपास 10 ते 15% इथे पण तसंच आहे. 90% त्यांचं जर पाहिलं तर शासन देतो आणि 10 ते 15% जो आहे उरलेला म्हणजे 85 ते 90 80-90% गव्हर्नमेंट करतं आणि उरलेला पगार हा त्या ठिकाणी असणारी जी महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, त्यांची जी कर रचना असते म्हणजे घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, याचा जो कर त्यांच्या सीईओ म्हणतो आपण त्या म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात ते काय करतात, ते सर्व कर गोळा करतात आणि मग ती त्या प्रमाणामध्ये त्या कर्मचाऱ्यांना मिळतं. मग कधी कधी काय होतं, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, या गोष्टींचा थोडा कर जरा गोळा व्हायला उशीर लागतो. मग अशा वेळेसला यांचा पगार थोडासा मागे पुढे होऊ शकतो, म्हणजे मागे पुढे होऊ शकतो यांचा पगार. म्हणजे बरोबर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा 1 ते 10 ला होतोय, यांचा 1 ते 10 लाच होईल असं नाही, 1 ते 20 पर्यंत होईल किंवा एक 10-15 दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतं. असं पण आपल्याला पाहायला मिळते. काही महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर थोडासा कराचा प्रॉब्लेम असतो, काही इतर काही प्रॉब्लेम असतो. अशा वेळेसला थोडे 10-15 दिवस मागे पुढे होऊ शकतो. नाहीतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये गैरसमज झालेला आहे की महानगरपालिकेला पगार लवकर मिळत नाही, त्यांचे लय खूप हाल असतात, असं असतं तसं असतं. हे चुकीचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कोण पगार आपला बुडवणार आहे? पगार हा लोक सोडतील का? तुम्हाला असं वाटतं का? नाही सोडू शकत. आता महत्वाचा मुद्दा आला, तुमचा गट आला. गट आता लक्षात ठेवा, आपला गट कोणता आहे इथे लक्षात ठेवा. गट कोणते कोणते असतात सगळ्यांना माहिती आहे. आपले गट असतात 1 ते 5, त्याच्यानंतर 6 ते 8 असतात, बरोबर ना. 6 ते आपण 8 घेऊया, 6 ते 8 घेऊया. त्याच्यानंतर किती आहे? 9 ते 10 आहे. त्याच्यानंतर किती आहे? 11 ते 12 आहे. आता एक लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेच्या काही मोजक्याच शाळा आहेत, मोजक्या शाळा आहेत ज्यामध्ये जो हे पुढचे जे 2 गट आहेत, हे 2 गट हे 9वी आणि 10वीचे, म्हणजे इथे जास्त गट जर पाहिले तर 1 ते 5 आहे आणि 6 ते 8 चे जास्त गट आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण हा जो महानगरपालिकेचा एरिया असतो याच्यामध्ये आपल्याला या सर्व जागा पाहायला मिळतात. तुम्ही जर पाहिलं पुणे महानगरपालिकेमध्ये 9वी 10वीची सुद्धा पदं आहेत, 11वी 12वीची देखील आहेत. त्यानंतर 1 ते 5, 6 ते 8 म्हणजे आपण जर विचार केला तर माध्यमिकची देखील पदं याच्यामध्ये जास्त येण्याची संधी असते. माध्यमिकची जास्तीत जास्त पदं ही महानगरपालिकेला येतात. म्हणजे तुम्ही असा पण विचार करा, भविष्यात तुम्हाला 6 ते 8 वरून 9 ते 10 ला जायचे, पदोन्नती करायची किंवा अदर काय असेल किंवा अदर काही कंडिशन असते त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या, तर तुम्हाला संधी ही महानगरपालिकेमध्ये मिळणार. मग तुम्ही विचार असा करणार की सर आता खाली इथे तर आपल्याला पाहायला मिळते ह्या सगळे गट आहेत, तिथे फक्त जास्त हे एवढं असणार आहे जिल्हा परिषदेला 8 पर्यंत. पण या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात महत्वाचा हा फॅक्टर आहे जो या 2 ठिकाणी पाहायला मिळत नाही, पदोन्नतीचा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे. पण तो पदोन्नतीचा जरी फॅक्टर असला तरी तो महानगरपालिकेला चॅलेंज करतो, पण महानगरपालिकेला पण कमी समजून चालणार नाही. का? तर पदोन्नती जर पाहिलं तर या ठिकाणी विस्तार अधिकारी पहिलं होतं, केंद्र प्रमुख होतं, केंद्र प्रमुख लक्षात ठेवा. आणि केंद्र प्रमुखानंतर जर विचार केला तर विस्तार अधिकारी आपण म्हणतो, बरोबर ना, विस्तार अधिकारी. आता विस्तार अधिकारी इथपर्यंत तुम्ही या जिल्हा परिषदेच्या मार्फत पोहोचू शकता, जे केंद्र प्रमुख झाले आणि विस्तार अधिकारी झाले. पण माझ्या अभ्यासानुसार भले तुमची 6 ते 8 ला आहात, तुम्ही केंद्र प्रमुखाची परीक्षा देणार, तुम्ही केंद्र प्रमुख होणार, केंद्र प्रमुख झाल्यावरती तुम्ही पुन्हा विस्तार अधिकाऱ्याची परीक्षा देणार, तुम्ही विस्तार अधिकारी होणार. पण जर तुमची 11वी 12वीला निवड झाली, पहा काय बोलतोय मी, जर तुमची महानगरपालिकेत 11वी 12वीला निवड झाली तर या ठिकाणी 11वी 12वीचं जे पे स्केल आहे 11वी 12वीचं आहे S16. पहा लक्षात घ्या, 11वी 12वीचं पे स्केल किती आहे? S16 आहे, S16. आणि जवळपास विस्तार अधिकारी यांचं देखील स्केल जर पाहिलं तर जवळपास S16 जवळपास आहे सध्या पहिल्या प्रायमरी स्टेजला. म्हणजे जेवढा पगार तुम्हाला 11वी 12वीला मिळतोय तेवढा पगार तुम्ही पूर्ण झेडपीचे शिक्षक बना, त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर तुम्हाला केंद्र प्रमुख बना, केंद्र प्रमुख बनल्यावरती मग तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे केंद्र प्रमुखांचं पे स्केल तुमच्यासाठी सांगतो S14 आहे, S14. म्हणजे जेवढा पगार 9वी 10वीच्या शिक्षकाला आहे तेवढाच पगार केंद्र प्रमुखाला आहे, हे डोक्यात ठेवा. म्हणजे असं काही नाही की तुम्ही केंद्र प्रमुख झाले म्हणजे ह्या गोष्टी मी का सांगतोय, कारण की हा सगळ्या गोष्टी शेवटी येऊन थांबतात तो पगार किती.
इथे पगार किती, तिथं पगार किती, या गोष्टींवरती शेवट येऊन थांबतो. म्हणून या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. तर त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे की 1 ते 5 आणि 6 ते 8, 1 ते 5चा विचार जर केला तर तुम्हाला माहिती आहे S10 आहे. 6 ते 8ला आता S14 करण्याच्या मार्गावरती आहे, नाहीतर 35% जे आहेत त्यांना देतात पदोन्नती, पण झालं तर चांगलंच आहे. 9वी 10वीचे आहेत S14 असतं आणि 11वी 12वीचे जे आहेत त्यांना S16 असतं. मग S10चे जे आहेत ते केंद्रप्रमुख झाल्यावरती त्यांना S14 मिळतो. म्हणजे 9वी 10वीचा पगार त्यांना केंद्रप्रमुख झाल्यावरती मिळतो जीडीपीला. आणि केंद्रप्रमुखानंतर विस्तार अधिकारी यांना S16 असतो, जो की ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकाला अगदी सुरुवातीपासून असतो. कळलंय तुम्हाला फरक? आता तुम्ही ठरवा तुमचे कोणते फॅक्टर आहेत. याच्यात तुमचं वातावरण तुम्ही पाहणार, प्रकार पाहणार, पगार पाहणार, बदली पाहणार, गट पाहणार आणि पदोन्नती सुद्धा पाहणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर या ऑथेंटिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. चांगली माहिती आहे, हाईप करून टाका, व्हिडिओ पुढे पाठवा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.